आम्हाला सांगितलं रेडी व्हायला आणि आपण बसले मस्तपैकी रील्स बघत. ह्या मॅडम तर रेडी होऊन बसल्यात. वेळ आमची रेडी व्हायची. मस्तपैकी असं रेडी होऊन ओला बुक करून आम्ही निघालो ताईकडे. आणि बाब्या खाली दुकानात गेला होता आणि त्याला मस्तपैकी अशी ब्राउनी आणली. आणि आता श्रावण संपलाय ना, असं मला झालंय की काय खाऊन काय नाही. असं आज पहिला दिवस आहे, बघू आज काय काय खाईन. आज मी त्याला बाहेर बाब्याला लुटायलाच घेऊन चालली आहे. ताईकडे पोहोचल्यानंतर तिच्याकडे आधीच एवढे कस्टमर होते ना, आम्ही त्याच्यात आलो भर द्यायला. ताईला म्हणलं आधी चहा दे, कारण सकाळी फक्त नाश्ताच केला होता. आणि ताई मला विचारत होती काय केलं का स्वयंपाक. पिझ्झा, बर्गर, सोबतच खाकरा. काही पण नाश्ता उगचिव होता म्हणून झाला, नाही तर मी काय करते, काहीच करत नाही बाबा. आणि मी नंतर वडापावची वाट बघत होते आणि मी कसला विचार करत होते काय माहिती, तेवढ्यात वडापाव रेडी झाला आणि आला मस्तपैकी असे प्लेट सजून आला होता बघा. कांदा, मिरची, चटणी आणि वडापाव. महिनाभर श्रावण होता ना, म्हणून जसं काही खात नव्हते. आणि आता श्रावण संपलाय तर असं झालंय की आता काय खातोय आणि काय नाही. आधी वडापाव खायचा म्हणलं तिला, कारण सगळ्यांनी आमच्या बसमध्ये पण 2 वेळेस खाल्ला. सगळ्यांनी एवढं कौतुक केलं तिच्या वडापावचं, म्हणलं का आधी तेच खाऊया. MIDC पोलीस स्टेशन भोसरी याच्या बाजूलाच ताईचं स्टॉल आहे आणि त्याच्या साईडलाच म्हणजे त्याच्या पाठीमागे एक सर्कल आहे. तिथं फोटोज लय मस्त येतात. मग मी चिवला घेऊन गेले तिथं फोटो काढायला आणि फोटो काय व्यवस्थित येत नव्हते. मग म्हणलं चला स्नॅपचॅट ओपन करून आपले साधे सेल्फीज काढूया. सेल्फी पण आपले डेंजर असतात बाबा. चिवर होते का? मला असं वाटत होतं चिऊची जरा तब्येत डाऊन झाली म्हणून तिचा जरासा चेहरा पडलेला होता. मग म्हणलं चल जाऊया परत स्टॉलकडे. तेवढ्यात बाब्याचा कॉल आला आणि त्यांचं सगळं आवरून झालं होतं. मग म्हणलं चला जाऊया वापस. ताईचा पण स्टॉल बंद करायचा टाइम झाला होता, मग ती पण आमच्या सोबत आली. गुलाबी आँखें जो तेरी देखी. टरब्या. आणि आम्ही छत्री आणायचं विसरलो होतो आणि तेवढ्यात पाऊस रिमझिम चालू होता. मी म्हणलं आता छत्री नाही आणली भिजत जाणार. चिव म्हणली नाही पाऊस जाईल म्हणून. लगेच पाऊस गेला थोड्या वेळातच. आणि आमची ताई बघा किती छान दिसते. आता ताईला आवाज देते आणि ताई बघा. आणि मी जेव्हा हा गॉगल घालत होते ना, मला रजनीकांतचीच वाईब येत होती पूर्ण. ओ माय गॉड. आणि तिथं असले मस्त बप्पा होते ना, असं वाटत होतं सगळ्यांना घरी घेऊन जाऊ. पण आम्ही ह्याच्यातला कुठलाच विकत घेणार नाहीये, आम्ही घरी बनवणार आहे बप्पा. आणि हा तर किती मस्त दिसतोय बघा ना. तिथून गेलो आणि तिथून गेल्यानंतर ना मोमोजची ऑर्डर दिली होती. तेवढ्यात मोमोज आले आणि मस्तपैकी असं एक घेतला. असं गरम गरम होते तरी खाल्ला असं. आणि घातल्यानंतर मला असा ठसका लागला ना, म्हणून कधी अति घाई करायची नसते. आणि आमचा बाबा बघा किती हसत होता. अभी गरम लगा. नंतर ना पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी एवढी काही खास नव्हती तरी खाल्ली. तरी अजून सगळं एक एकच घेतोय. चौघं आहे, एवढं जास्त खाल्लं ना अजून जास्त पोट दुखेल म्हणून. आणि परत ऑर्डर केला बर्गर तर दिसायला एवढा भारी दिसत होता. मग म्हणलं जरा असं टेस्ट करून बघूया. टेस्ट म्हणजे काय, अर्धा पूर्ण मीच खाल्ला. बर्गर तर छान होता, मस्त, मला आवडला खूपच. आणि नंतर ना परत व्हेज चीज कॉर्न पिझ्झा मागवला होता, जे की मला अजिबात आवडला नाही. कारण त्याचं चीज असं वेगळंच होत होतं. असं मला ते चीज अजिबात आवडत नाही. मोझरेला चीज असतं ते बघा, ते निघतानाच कसं निघतं ते, काही असं कसं खातात काय माहिती. तरी सगळं तोडून एक घास एक पीस तरी खायचा म्हणून खाल्ला, कारण आपल्या अंगात मस्ती खूप. आणि तिथून आलो आईस्क्रीम खायला. नॅचरलमध्ये खायचं होतं पण इथं स्पाईन रोडला एक नॅचरल होतं, ते कुठं निघून गेलं काय माहिती. आणि इथं आलो आम्ही नवीन ठिकाणी, म्हणजे इथं आधी पण खाल्ले. मला नॅचरलचीच आईस्क्रीम खायची होती. तरी इथं सगळे टेस्ट करून बघितलं. तिथं असं टेस्ट करायलाच मजा येते. एवढं सगळे टेस्ट करून झाले होते आणि चमचा सगळे घरी घेऊन आलोय. शेवटी सगळं खाल्लं आणि ब्राउनीज सिलेक्ट केली. मस्तपैकी असं भैयानी रेडी करून दिलं होतं. असं वाटत होतं की कधी येतं आणि कधी खाईन. पण आपलं कसं, ती आधी म्हण होती बघा, आधी पोटोबा मग विटोबा. इथं नाही आहे, आधी फोटोबा मग परत पोटोबा. सगळ्यांनी वेगवेगळ्या फ्लेवरची घेतली आणि मग परत सगळ्यांनी एन्जॉय केला आईस्क्रीम तिथं मस्तपैकी. आणि परत तिथं अजून जाऊन चमचे आणले त्या सगळ्यांचं टेस्ट करायला एक एक. आणि बिल करायला मी माझ्या भावाला फुल मोकळीक दिली होती. सगळीकडे तोच बिल करत होता. आणि आम्ही परीला सोडून आईस्क्रीम खाल्ल्या. जर हा व्हिडिओ जर परीनं बघितला ना, नक्कीच ती रुसून बसणार आहे. आम्हाला कुणालाच ती बोलणार नाही. जाताना मस्तपैकी रिक्षा केली होती, पण येताना म्हणलं पायीच यायचं, कारण एवढं खाल्लं होतं ना, तेवढं जिरवायला पण पाहिजे ना.
हुंडा खाते गोडे दूर ते आलंय बघ तो डान्स करायचा. बाबा कसं रे बाबा ये ना बाबा बाबा एक ना एक रील करूया. बाबा, ये. बाबा, एकच रील की. अरे बाबा, बाबा. एकच ना. तू नुसतं खाली बाबा. अरे बाबा असं कर रे. बाबा असं कर. तुला कोण बघत नाही असं कर. शेवटी त्याने माझ्यासोबत रील काढलीच नाही किती मनवलं तरी. आणि इथं येऊन त्या कुत्र्याला असं टवचत बसला त्याने. जर तो कुत्रा बांधलेला नसता ना यांचं काही खरं नव्हतं. एक कुत्तू पगलू है ये लोग देखो. ए बाबा तिकडे बघ म्हणल्यानंतर तो माझ्या अंगावर आला. मला कुत्र्यांची एवढी भीती वाटते ना. कैसी है मालकिन सेठ कैसी है मालकिन खाना देती है क्या टाइम पे. या दोघांना कुत्री आणि मांजरी लय आवडतात. म्याव 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 म्याव. हे बाबा धरो. अयो सॉरी. हे खात नाही का बिस्किट. हे बी खात नाही. आम्ही त्याच्यासाठीच घेतलं. तू दाखव ना तिला इकडे दाखव. म्याव म्याव. चिवला मांजर घ्यायचं हे स्वप्नच राहील वाटतं. कसं हात बघ कसं गळतंय. कसं लावतोस मग तिच्याकडं. अशा तऱ्हेने आमचा सॅटरडे सेलिब्रेट झाला आणि श्रावण पण सेलिब्रेट झाला एंड झाल्याचा. चिवची तब्येत खूपच डाऊन झाली आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.